हॅलो, ही साखरपुड्याची साखर सगळ्या साखरपुड्यात दिली जाते, तसंच काहीतरी आम्हाला पण दिलेलं. आणि आम्ही इकडे सकाळी सकाळी डेकोरेशनची सुरुवात केली होती. छान फुलांची रांगोळी काढली, फुलं वगैरे रात्रीच कट करून ठेवले होते आणि आम्ही बहिणींनी मिळून छानपैकी रांगोळी काढली. एंट्रीचे कॉर्नर आम्ही असे काही डेकोरेट केलेले होते, साधे असे सिंपल, कारण छान लुक पण येत होता आणि जास्त मेसी पण वाटलं नसतं. आणि फुलं इकडे तिकडे झाल्यावर जास्त गोंधळ पण झाला नसता. अंगणात पण छान रांगोळी काढली होती. नाश्त्यासाठी मसाला भात होता. त्यानंतर आम्ही असे रेडी झालो. मागचा पसारा थोडासा इग्नोर करा. लग्नानंतर आम्ही बहिणी पहिल्यांदाच भेटलो होतो. नवरदेव आला, त्याची एंट्री झाली, छान फटाके लावून त्याची एंट्री झाली आणि स्वागत वगैरे खूप छान झालं. नवरीच्या आत्याने नवरदेवाला ओवाळलं, बुके वगैरे दिला, त्यांच्या घरच्यांना सगळा मानपान देऊन त्यांना स्वागत केलं. त्यांना नाश्त्यासाठी घरीच बोलवलेलं होतं. नंतर आम्ही जिकडे कार्यक्रम होता तिथे गेलो. छान मांडणी वगैरे केली. एंगेजमेंट प्लेटर पण खूप छान सजवलेलं होतं, ते पण आम्ही घरीच सजवलेलं. आणि नंतर फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स आणि स्वीट जे नवरदेवाला द्यायचे होते ते. आणि इकडे दिघी बहिणी खूप सुंदर दिसत होत्या. त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मामा मामी पूजेसाठी बसले होते. प्रथम गणरायाची पूजा केली जाते आपल्या इकडे. कोणताही कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी नवरी नवरदेव पण आले होते. त्यांचं मस्त असं आवरून छान त्यांनी रिंग एक्सचेंज केल्या आणि एंगेजमेंट पार पडली. त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप छान दिसत होती जोडी, स्पेशली नवरी खूप छान दिसत होती. आणि आम्ही फोटोज वगैरे काढले. नंतर साखरपुड्याची साखर खाल्ली. त्यांच्या इकडे मेहंदीच्या कोणच्या साईजमध्ये बनवली होती. आमचे काही पाहुणे होते, त्यांना पण यायचं होतं व्हिडिओमध्ये, म्हणून त्यांना घेतलं आणि त्यांना सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला. तोपर्यंत सूर्यास्त झालाच होता. आम्हाला घरी येईपर्यंत खूप अंधार झाला होता, पण काय करणार, यावं तर लागणारच होतं, कारण पुढच्या दिवशी आम्हाला शाळा, कॉलेज, ऑफिस सगळं काही होतं. म्हणून आम्हाला थांबता आलं नाही. निघावंसं तर वाटत नव्हतं, पण यावं तर लागणारच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.